हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की उद्या मार्केट कुठे जाऊ शकतं आणि आपण काय ट्रेड करू शकतो. स्वतः मी काय ट्रेड करणार ते तुम्हाला सांगतो. आणि ऑप्शन बाईंगच्या रिझल्टचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आहे, तो जाऊन नक्की बघा. आणि मी सोमवारी मोस्टली बँक निफ्टीमध्ये ट्रेड नाही घेणार आहे, तर मी एक मिड कॅप निफ्टीमध्ये मला आणि एक बँक निफ्टीमध्ये मला एक थोडंसं ट्रेंडी वाटतं, त्यामुळे या दोघांकडे बघू शकतो. निफ्टी मला हलकंसं साईडवेज वाटतं, त्यामुळे मी त्याच्याकडे थोडं इग्नोर करणार आहे ह्या वीकला. तर मी तुम्हाला सुरुवातीला मिड कॅप निफ्टीमध्ये सांगतो. तर जसं शुक्रवारी बँक निफ्टी पडलं तसं पडला नाही, ते कम्प्लिटली एक साईडवेज गेलं, म्हणजे अप ट्रेंड होऊन नंतर एक साईडवेज गेला. ठीक आहे, तर त्यामध्ये आपल्याला एक सिम्पल करायचं. अगर फ्लॅट ओपन झाला आणि अगर जो पण शुक्रवारचा हाय असेल तो अगर हाय ब्रेक करत असेल तर आपण वरच्या साईडला जाऊ शकतो. मॅक्झिमम दोनदाच एंट्री घ्या. मी प्रत्येक वेळी सांगतो की मॅक्झिमम दोनदा एंट्री घ्या. अगर दोनदा एंट्रीमध्ये नाही होत असेल तर मार्केट हे साईडवेज आहे, तर जास्त एस एल देऊ नका. मग आपण एक काय तो पुढच्या ट्रेंडी दिवसासाठी आपण तो एस एल ठेवू शकतो. ठीक आहे, तर हा लेवल ब्रेक झाला, आपण वरच्या साईडला जाऊ शकतो. मॅक्झिमम दोनदा एंट्री. 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, आपण आपला एस एल हा सरळ कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो. आणि डाऊन साईडला ओपन व्हायचं असेल ना, डाऊन साईडला बघा, मी डाऊन साईडला थोडंसं लांबपर्यंत आहे, कारण मध्ये कुठे आला ना तर हे थोडंसं व्हॉलेटाईल होऊ शकतं. त्यामुळे अगर समजा मोठा ट्रेंडी मार्केट हवं असेल, एकदम मोठा गॅप डाऊन वगैरे झाला, ही जी तुम्हाला रेड कॅन्डल दिसत असेल बरोबर, त्या रेड कॅन्डलला सपोर्ट घेऊन मार्केट वरती गेलं बरोबर. तर अगर मार्केटला खाली पडायचं असेल तर त्याला ही लाईन ब्रेक करायला पाहिजे. 13,160चा लेवल अगर ब्रेक करतं, गॅप डाऊन ओपन होऊन 13,060चा लेवल ब्रेक करतं, तर आपण डाऊन साईडला जाऊ शकतो. मॅक्झिमम दोनदा एंट्री. आणि समजा ह्या लेवलच्या खालीच ओपन झालं तर पहिले 5 मिनिटाची रेड कॅन्डल बघा किंवा ग्रीन कॅन्डल बघा, आणि त्याचा लो ब्रेक असेल आता आपण डाऊन साईडला सुद्धा जाऊ शकतो. ठीक आहे, मॅक्झिमम दोनदा एंट्री. 1:2चा टार्गेट कंप्लीट झालं, आपण आपला एस एल हा सरळ कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो. आणि समजा मोठा गॅप ओपन झाला, या लेवलच्या वरती कुठे गॅप ओपन झाला, पहिली 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बघू शकतो. ग्रीन कॅन्डलचा हाय ब्रेक केला तर आपण त्याच्या एंट्री घेऊ शकतो. ठीक आहे, मॅक्झिमम दोनदा एंट्री. पण पहिले अगर रेड कॅन्डल बनत असेल तर क्वांटिटी अर्ध्या करा, कारण जेणेकरून पहिली रेड कॅन्डल बनली आणि त्याचा हाय ब्रेक केला तर मार्केट मोस्टली हे साईडवेज होऊन जातं किंवा मग अप ट्रेंडला पण जाऊ शकतं. ठीक आहे, पण अगर जास्त मोठा ट्रेंड अगर मिळत असेल तर ठीक आहे, तर आपल्याला कमी लॉटमध्ये पण एक जास्त प्रॉफिट मिळू शकतं. ठीक आहे, त्यामुळे अगर डायरेक्ट ग्रीन कॅन्डल बनायचं, आपण जेवढे नॉर्मली क्वांटिटी मारतो तेवढं आपण मारू शकतो आपला स्ट्रिक्ट एस एल लावून. ठीक आहे, आणि कमीत कमी 1:4चा टार्गेट घेऊ शकतो. ओके, आता मी तुम्हाला दुसरं सांगतो बँक निफ्टी. मी मोस्टली बँक निफ्टीमध्ये करणार आहे, कारण बँक निफ्टी मला जास्त ट्रेंडी वाटतं. ट्रेंडी का वाटतं त्याचं तुम्हाला रिझन सांगतो. कारण शुक्रवारी अगर तुम्ही बघत असाल एक मोठा डाऊनफॉल आला. ठीक आहे, बाकी कशातच नाही आला, फक्त बँक निफ्टीमध्ये आला. आणि तुम्ही अगर विकली कॅन्डलसुद्धा बघत असाल तर त्याने एक डोजी कॅन्डल बनवली. ठीक आहे, त्यामुळे आणि समजा फ्लॅट ओपन होऊ दे, हा लेवल ब्रेक केला किंवा गॅप डाऊन ओपन होते, पहिले 5 मिनिटाची रेड कॅन्डल बघा, डाऊन साईडला जात असेल तर आपण त्यामध्ये एंट्री घेऊ शकतो. ओके, आणि अपसाईडचं बघायला झालं, अपसाईडला जाण्यासाठी त्याला खूप मोठं गॅप ओपन व्हावं लागेल. कारण अगर फ्लॅट ओपन होऊन मोठा गॅप वरती जाणं शक्य नसतं, कारण ते मार्केट हे तुम्हाला व्हॉलेटाईल करणार. अगर तुम्हाला क्लिअर ट्रेंड हवा असेल तर एक मोठा गॅप ओपन व्हायला पाहिजे, आणि जो पण हाय त्या हायच्या वरती मार्केट जात असेल तर आपण वरच्या साईडला सुद्धा जाऊ शकतो. ठीक आहे, दोन्ही मॅक्झिमम दोनदा एंट्री घेऊ शकतो. 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, आपला एस एल हा सर्व कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो. ओके, आणि कमीत कमी 1:4साठी थांबा, कारण बँक निफ्टीमध्ये थोडासा एक मोठा प्रॉफिट आहे, तर चान्सेस मला वाटतं अगर डाऊन साईडला जात असेल तर मी माझा 1 किंवा 2 लॉट कॉल सेल करीन, आणि मी इन द मनीमध्ये करेन, म्हणजे 900 किंवा 800 रुपयाच्या आसपासचा प्रीमियम सेल करीन, आणि जास्तीत जास्त प्रीमियम गेन करायचा प्रयत्न करेन. ओके, म्हणजे मी माझा एस एल आहे तो हळू ट्रेड करणार. अगर समजा 3,000 प्रॉफिट झाला तर मी माझा एस एल 1,500वरती ठेवणार. 4,500 झालं तर मग मी 3,000 ठेवणार, म्हणजे 100 पॉईंट्सने. कारण मार्केटला मोमेंटम करण्यासाठी 100 पॉईंट्सची तरी तुम्ही गॅप द्यायला पाहिजे. अगर गॅप नाही देत असाल तर तुमचा ट्रेलिंग एस एल हा इझिली जाऊ शकतो. ठीक आहे, अगर मोठा टार्गेट हवा असेल तर थोडा लांबपर्यंत ट्रेलिंग एस एल ठेवा, त्यामुळे आपण एक चांगला प्रॉफिटसुद्धा करू शकतो. ठीक आहे, आणि मध्ये ओपन होत असेल, हा एक लेवल ब्रेक नाही होत किंवा हा लेवल ब्रेक नाही होत, तर एंट्री घेऊ नका, तो जबरदस्ती तुमचा एस एल देणार. ठीक आहे, त्यामुळे एस एल देण्यापेक्षा एंट्री घेऊच नका. ओके, आपलं फक्त लेवल येऊ दे तर आपण एंट्री घेऊ शकतो. आणि तुम्हाला ITM, OTM आणि ॲट द मनी केव्हा यूज करायचे आणि कशी यूज करायचे ह्याबद्दल तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा, त्यावरती सुद्धा मी व्हिडिओ नक्की बनवेन. कारण मी स्वतः जे यूज करतो, मी कधी तुम्ही बघत असला मी कधी OTM यूज करतो, कधी मी ATM मोस्टली कधी यूज नाही करत, पण मी इन द मनी आणि OTM यूज करतो. फक्त ते कधी वापरायला पाहिजे, अगर ह्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंट करून सांगा. ओके, आणि काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता. हा व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा करा. धन्यवाद.